नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर इथून प्राध्यापक बाळासाहेब सराटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब, तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. जय शिवराय. थँक्यू. बाळासाहेब जेव्हा स्क्रीनवरती दिसतात तेव्हा हल्ली श्री मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत ते जरा त्यांच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी करताना दिसतात. पण माझ्या मते बाळासाहेबांनी जे स्वतः अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत, अत्यंत तोलून मापून आणि महत्वाचे विषय सातत्यानं समाज माध्यमात मांडत असतात. तेच असे पहिले याचिकाकर्ते आहेत की ज्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात एक भूमिका घेऊन उच्च न्यायालयात पण याचिका दाखल केली. अशा बाळासाहेब सराटे यांचं मत हे एक अभ्यासक म्हणून तुम्ही बघायला हवं, आणि जर तुम्हाला खरोखरच राजकारणात यशस्वीता हवी असेल तर विरोधी मताचा सुद्धा सन्मान करायला हवा. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण श्री शरद पवार आहेत, की गेली 5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, पण विरोधी मतांना सुद्धा ते तेवढीच किंमत देताना दिसतात. सो बाळासाहेब, आता 3 गोष्टी आहेत. जे एमडीएम हे जे फॉर्म्युला सांगितलं जातो आहे, तुमच्या मते तो फॉर्म्युला यशस्वी होण्याची शक्यता किती? सगळ्यात पहिल्यांदा मी जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना कक्षा रुंदावलेल्या आहेत हम्म. आणि जातीच्या पलीकडे ते गेलेले आहेत. मी एक महिना दीड महिन्यापूर्वी एक इंटरव्ह्यू केला होता, त्यात हे हम्म. सांगितलं होतं की मराठा समाजाचा स्वभाव हा जातीवादी नाही, तो त्याच्या पलीकडे जायला त्यांचा एक पिंड असतो. आणि जरांगे पाटलांनी आता मराठा ही कक्षा ओलांडलेली आहे आणि ते आता जनसामान्याचे नेते म्हणून समोर आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. हम्म. मुद्दा असा आहे की एमएमडी हे समीकरण जे आहे ते एमएमडी नाहीये, तर ते मराठा, मुस्लिम आणि बौद्ध असं असं कालचं चित्र आहे. हम्म. आता याच्यामध्ये आपल्या देशामध्ये उदाहरण तुम्हाला सांगतो की मायावतीचा जो 2007चा प्रयोग झाला उत्तर प्रदेश मधला, आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की हे हे समीकरण महाराष्ट्रात सुद्धा येईल. मी त्याही वेळेला सांगितलं होतं हे होणार नाही महाराष्ट्रामध्ये, कारण उत्तर प्रदेशामध्ये ब्राह्मण आणि मायावती एकाच रिलिजनचे आहेत, एकाच धर्माचे आहेत. तिथे ते हाती नाही, हे गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे असं म्हणू शकत होते. तसं महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात राजकारणाला धार्मिक वेगवेगळे पदर आहेत आणि इथे हिंदू आणि बौद्ध हे एका ताटात आलेले नाहीयेत राजकीय दृष्ट्या. हा एक आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊया. आता त्यात हम्म. जरांगे पाटलांचं कौतुक आणखी असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलंय की धर्म ज्याचा त्याचा, आम्ही चपडप करणार नाही, आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहोत. हे हम्म. जरांगे पाटलांसाठी अगदी बरोबर आहे. परंतु बौद्धांचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता बौद्ध काय अपेक्षित करतायत की ते रिझर्वेशनच्या सीटवर जरांगेंकडून पाठिंबा अपेक्षित करतायत. बरोबर. पण रिझर्वेशन ज्या सीटचं आहे सर, त्या हिंदू एससीसाठी ते सीट्स आहेत. म्हणजे हिंदू किंवा शिखांनाच फक्त इलेक्शन लढवता येतात, लोकसभेचे किंवा विधानसभेचे. तिथेच ते हिंदूंच्या सीटवर बौद्ध म्हणून वाटा मागतायत, हम्म. तिकीट मात्र हिंदू म्हणून भरतायत. ही हिंदूंच्या धर्मातली ढवळाढवळ आहे की नाही, हा एक मुद्दा आहे. हम्म. आता मी मुस्लिमांचं तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आधीच देतो की ही एमएमडी युती आहे, एमएमडी नसून मराठा, मुस्लिम आणि बौद्ध अशी ही युती आहे. ती या वेळेला मराठ्यांच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये फारशी प्रभावी ठरणार नाही, हे पहिलं ओके. उत्तर देतो. त्याची कारण मी सांगतो आता कशी. तुम्हाला मी 4 उदाहरणं देऊन हे अधिक स्पष्ट करतो. मी तुम्हाला एक काल लिंक पाठवली होती. मी स्वतः नोमानी साहेबांचं एक 9 मिनिटांचं क्लिप आहे, ती ऐकलेली आहे आणि ती मागच्या आठवड्यातलीच आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक अपील केलेलं आहे, जिथे जिथे मुस्लिम बहुलता आहे त्या ठिकाणी किमान 25 जागा अशा आहेत की त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार अपरिहार्यपणे दिला पाहिजे, हम्म. असं त्यांनी त्या पक्षांना गळ घातलेली आहे. नवे नवे त्यांनी नावे दिलेली आहे की या मतदारसंघात आम्हाला मुस्लिम उमेदवार पाहिजे. हम्म. तुम्ही जर कमी प्रतिनिधित्व दिलं याच्यापेक्षा तर आम्हाला अन्य पर्याय खुले आहेत, असंही त्यात ते म्हणतात. त्यात 2 मतदारसंघ संभाजीनगरचे आहेत, मध्य आणि पूर्व. आता तुम्हाला मी 4 मतदारसंघाचं उदाहरण देतो. हम्म. संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व जिथे एमआयएम चे उमेदवार आहेत, हम्म. आणि सिल्लोड जिथे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे अब्दुल सत्तार, आणि बीडच्या आष्टीमध्ये महबूब शेख हे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार आहेत. आता या चारही ठिकाणी रणनीती कशी असणार मुस्लिम हम्म. समाजाची, मी तुम्हाला सांगतो की आता जर एमआयएमचा कॅन्डिडेट निवडून आणायचा असेल तर जरांगे पाटील असं कधीही म्हणू शकणार नाही की आमचा मराठा म्हणून एमआयएम ला पाठिंबा आहे
आणि म्हणून एमआयएमच्या उमेदवाराला तुम्ही मत द्या, असं हम्म. म्हणणं शक्य नाहीये. हे मुस्लिम समाजाला सुद्धा माहिती आहे. हम्म. त्यामुळे मग तिथे मुस्लिम समाजाची स्ट्रॅटेजी काय असणार, की तुम्ही तिथे एक मराठा उमेदवार द्या, हम्म. मग मध्ये पण मराठा द्या. तिथे ऑलरेडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बाळासाहेब थोरात मराठा आलेला आहे. हम्म. तिथे प्रदीप जयस्वाल आहे शिंदे सेनेचे. आता इकडे पूर्वमध्ये अतुल सावे आहेत. त्या ठिकाणी काही मराठा असतील पण ते प्रभावी नाहीत. तिथे मुस्लिम उमेदवार आणखी एक आलेला आहे आणि तिथे शिव याच्याकडून काँग्रेसकडून लहू शेवाळे धनगर समाजाचे आहे. हम्म. तिथे जर जलील यांना निवडून आणायचं असेल तर तिथे एक मराठा उमेदवार देण्याची गरज आहे. ही मुस्लिमांची स्ट्रॅटेजी सांगतो मी तुम्हाला. म्हणजे मध्य आणि पूर्वमध्ये जरांगेनी उमेदवार देणं हम्म. हेच एमआयएमचा उमेदवार निवडून आणण्यासारखं आहे. ओके. कारण ते एमआयएमच्या उमेदवाराला मत द्या असं म्हणू शकत नाही. युती ही एमआयएमची नाहीये. हम्म. त्याच्यानंतर सिल्लोडमध्ये तुम्हाला सांगतो, अब्दुल हम्म. सत्तारांना निवडून आणायचं असेल तर हम्म. मराठा उमेदवार तिथे दिला पाहिजे, कारण तिथे हिंदू डिवायडेशनची गरज आहे. हम्म. तिथे जरांगे म्हणू शकणार नाही अब्दुल सत्तारांना मत द्या. मुस्लिमांची हम्म. इच्छा आहे अब्दुल सत्तारांना मत द्यायची. हम्म. तिथे जरांगेंनी उमेदवार दिला पाहिजे, ही स्ट्रॅटेजी असणार आहे. आता तुम्हाला मी आष्टीमध्ये पण सांगतो. हम्म. आष्टीचा जो उमेदवार आहे महबूब शेख, त्या ठिकाणी धस उमेदवार आहेत, बाळासाहेब आजबे उमेदवार आहेत. तिथे महबूब शेख निवडून आला पाहिजे. तिथे एक मराठा स्ट्रॉंग उमेदवार देणं आवश्यक आहे. जरांगेंचा उमेदवार तिथे दिला गेला पाहिजे. आता हम्म. हे चार मी वेगळ्या पक्षाचे वेगळे उमेदवार सांगितले. करेक्ट. हे मी का सांगतोय, तर मुस्लिम धर्मगुरूच्या माध्यमातून ही जेव्हा युती होते हम्म. तेव्हा त्याचे अर्थ आपल्याला इतिहासाच्या याच्यावर कसोटीवर तपासावे लागतात. बरोबर. मुस्लिम समाजाची निवडणुकीची एक रणनीती असते. एकच मिनिट आणि बाळासाहेब, जरा जरा मला आधी हे प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून स्पष्ट करू द्या. तुम्हाला असं सूचित करायचंय का की मधल्या काळामध्ये इम्तियाज जलील जे जाऊन भेटले मनोज जरांगे पाटलांना, तर ऍक्च्युली मुस्लिम धर्मगुरूच्या माध्यमातून ही जी युती आहे ती एमआयएम आणि मनोज जरांगे पाटील अशीच आहे, ती छुपी आहे, प्रत्यक्षात सांगितली गेलेली नाहीये? नाही नाही, त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना नोमानी पर्यंत पोहोचवण्याचं काम जलील साहेबांनी केले. यात काहीच असत्य काहीच नाहीये. करेक्ट. परंतु मुस्लिम समाज हा केवळ एमआयएमशी निगडीत नाहीये सर. ती क्लिप फार महत्वाची मी तुम्हाला पाठवलेली आहे. वाचली, त्यांचा ऐकली मी ते. त्यांचा मोटिव्ह आणि त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्यांची प्रेरणा आणि उद्दिष्टे समजून घेऊया आपण. मी विरुद्ध नाही कोणाच्या, मी राजकीय नीती समजून सांगतोय. त्यांची नीती काय आहे, तर पहिल्यांदा मुस्लिमांना प्रतिनिधित्व जास्त मिळालं पाहिजे. मग ते काँग्रेसमधून मिळू देत किंवा राष्ट्रवादीकडून मिळू देत किंवा सेक्युलर पार्टी कोणाकडूनही मिळू देत. पहिलं हे आहे. दुसरं एमआयएम कडून पण मिळालं पाहिजे. तिसरं समाजवादी पार्टीकडून पण मिळालं पाहिजे. म्हणजे सगळीकडून मुस्लिमांचं प्रतिनिधित्व वाढवणं हा त्यांचा पहिला उद्दिष्ट आहे. हे मोटिव्ह आहे त्यांचं. दुसरा मोटिव्ह काय आहे, ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिला नसेल, राहिला असेल, तिथे मुस्लिम बहुलता जर असेल तर जरांगेच्या माध्यमातून तिथे मुस्लिम उमेदवार देऊन निवडून आणता येतो का ते बघणं, म्हणजे पुन्हा प्रतिनिधित्व वाढवणं. आज ते काही तुम्ही एमआयएमला बाळासाहेब असं सूचित करू इच्छिताय का की ऍक्च्युली ही जी काही मुस्लिम धर्मगुरू आणि मनोज जरांगे पाटील यांची युती आहे ती प्रत्यक्षामध्ये मुस्लिम समुदायाच्या फायद्याची आहे आणि त्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांच्याशी ही मंडळी जाऊन भेटतायत, सांगतायत, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा मुस्लिम रिप्रेझेंटेशन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत असं सूचित करताय? मी म्हणतं काही सांगत नाही. मला जो ओके. अभ्यास आहे, इतिहास आहे, आणि तुम्हाला क्लिप पाठवलेली आहे, ती क्लिप ओपन आहे युट्यूबवर. ओके. त्यांना प्रतिनिधित्व वाढवायचा हा पहिला मोटिव्ह आहे. दुसरा मोटिव्ह कुणी असं तिथे म्हणेल की बाळासाहेब मग हा वापर करून घेतला जातो आहे मराठा समाजाचा? आम्ही अजून त्याच्याकडे येतो, तो शब्द वापरील मी थोड्या पुढच्या ओके. टप्प्यात. ठीक. मला जे सांगायचं आहे, तीन मोटिव्ह आहेत. एक म्हणजे प्रतिनिधित्व वाढवणे, त्याच्यात सेक्युलर पार्टीकडून वाढवणे, दुसरं एमआयएम कडून वाढवणे, समाजवादी पार्टीकडून वाढवणे, जिथे नाही पण मुस्लिम बहुलता आहे तिथे जरांगेंकडून वाढवणे. हा पहिला त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे, जो कॉमनली जरांगे बरोबर जुळता असं प्रायमा फॅशी दिसतं, ते जुळत नाही पण जुळता असं म्हटलं जातं, तो म्हणजे भाजपच समान शत्रू आहे. म्हणजे मग एवढं झाल्या, आता हे मुस्लिम उमेदवार आणताना तर भाजप शत्रू आहेच, त्यांचं काही उमेदवार भाजपचे असणारच नाहीये, तिथे तर भाजप पडणारच आहे. त्याच्याशिवाय भाजप पाडायचा आहे, म्हणजे मुस्लिम आणायचे, हे पहिला टप्पा. दुसरा टप्पा, जिथे मुसलमान उमेदवार नाहीत तिथे जरांगेच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार पाडायचे. हे समान मुस्लिम लोकांचं मोटिव्ह आणि उद्दिष्ट असं आहे. आता जरांगेंचं मोटिव्ह काय,
जरांगेंचा मोटिव्ह आहे की आर्थिक कुचंबना जी झालेली आहे, जे संकट आलेले आहेत समाजावरती, मराठ्यांचा मोटिव्ह बाजूला पडला, त्याच्यावरही बोलेन मी. परंतु जरांगेंचं काय उद्दिष्ट आहे, ते जे बोलता आहेत, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, आणि यांनी काहीच दिलं नाही समाजाला. हम्म. कर्जमुक्ती दिली नाही, शेतीमालाला भाव दिला नाही, हे त्यांचे जनरल प्रश्न आहे. आता हा मोटिव्ह थोडी मुसलमानांचा आहे. त्यांना तर कोणी उमेदवार मुसलमान चालतो, त्यांचा राईट. प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. आणि जरांगे पाटलाला प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही, कारण मराठा तर भरपूर निवडून येतात. हम्म. जरांगे पाटलाला स्वतःचे एस्टॅब्लिशमेंट पाहिजे. मुस्लिम धर्मगुरूंना स्वतःचे एस्टॅब्लिशमेंट काही नकोय, त्यांना मुसलमान उमेदवार निवडून आणायचा आहे. दुसरा टप्पा त्यांचा भाजपला हरवायचा आहे. जरांगे राईट. पाटलाला फक्त भाजपला हरवायचं आहे. का, कशासाठी, त्याची उत्तरं नाहीत. आता मूळ मुद्दा अजून तुम्हाला मी बौद्धांचं सांगतो. आता नाही, थांबा ना, आनंदराज एक एक आंबेडकर. एक एकाचा निकाल लावू आपण आधी. कारण मला तुम्हाला आकार पटेल नावाचे गुजरातमधले एक पत्रकार आहेत, आणि त्यांनी त्यांचे सुंदर पुस्तक, झकेरियाचं. हा, हा सुंदर हा, ठीक पुस्तक आहे. लिहिले त्यांनी. हो हो. आणि त्या पुस्तकामध्ये 2002 ला गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्याचं विवेचन केलंय. त्या विश्लेषणामध्ये असं दिसतं आहे की तिथला जात घटक म्हणून जो पटेल आहे, तो पटेल ट्रॅडिशनली दंगलीतल्या आरोपींची यादी काढली तर त्याचं प्रमाण 80% अधिकचं दिसतं. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हा विषय विसरून चालणार नाही की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो जात घटक प्रबळ आहे, अर्थात मराठा समाज आहे. महाराष्ट्रामध्ये धार्मिक अंगाने जेव्हा मराठा समाजाचं विश्लेषण केलं जातं तेव्हा तो हिंदुत्ववादी असतो, याच्यात काही दुमत नाही. अगदी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये पण आपण बघितलं की मोठ्या संख्येनं रस्त्यावरती समाज आला. मला थेट प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाज जरी तो आज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असला तरी तो मुस्लिम समुदायाला मत देईल का? नाही नाही, मोटिव्ह महत्वाचा आहे. हम्म. काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार आला, शरद पवारांकडून आला, उद्धव ठाकरेंकडून आला, भाजपकडून आला, तर नक्की देईल. कारण ते मेन स्ट्रीम मध्ये आले तर देतील. हम्म. एमआयएमच्या मुस्लिमाला देतील का? नाही देणार. ओके. मराठा जातीवाद करत नाही सर, मराठा विश्वासार्हता बघतो ना. ठीक. त्यामुळे मराठा असं नाहीये. मुळात मराठा दंगलीमध्ये पुढे असतो का? असा मराठा समाज दंगलीमध्ये पुढे नसतो. हम्म. पक्षीय समजा शिवसेनेच्या माध्यमातून असेल किंवा कोणाची जाहीर भूमिका असेल त्याच्या माध्यमातून असेल, मराठा कधी दंगलीत मराठा म्हणून उतरलेला नाही. इव्हन नामांतराच्या विरुद्ध पण तो मराठा म्हणून कधी उतरलेला नव्हता. हम्म. मला हे सांगायचं आहे की मराठा हा सुज्ञ समाज आहे, जो महाराष्ट्राचा कस्टोडियन आहे. त्याला महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राची नाही, पण इथे परंपरा. सर, इथे थोडी गफलत काय आहे की इथे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती समाज जो एकवटलाय तो मराठा म्हणूनच एकवटलेला आहे, कारण त्याला आरक्षण हवं आहे. अशा वेळेला जेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणतील की अमुक अमुक हा मुस्लिम उमेदवार आहे पण त्याला आपल्याला मतदान द्यायचं आहे, तो मनोज जरांगे पाटील यांच्या आजूबाजूला असलेला जो मराठा समाज आहे जो त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे, थेटच प्रश्न आहे माझा की तो मराठा समाज मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा देईल का, मत देईल का? माझं स्पष्ट मत आहे की पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी ओके. मत दिले जाऊ शकतात. जरांगे पाटील म्हणतात हा एक्स मुस्लिम माणूस आहे, तो जर प्राध्यापक असेल, आय एस असेल, सीईओ असेल, किंवा स्वतःची इमेज असलेला एखादा मुस्लिम सर्वसामान्य समाजासारखा काम करणारा असेल, त्याला जरूर मत देतील मराठा समाज. जरांगे पाटलांचं ऐकून पण देतील. पण ओके. नोमानी साहेबांच्या माध्यमातून आलेल्या एखाद्या उमेदवाराला मत देतील का, तर मला डाऊट आहे. राईट. आता मला हे सांगायचं आहे की जरांगे पाटलांचा मोटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह काय, ते हम्म. आपण समजून घेतलं पाहिजे. जरांगे पाटलांचं मूळ आंदोलन मराठा समाजाला ओबीसीत घालण्यासाठी आहे. आता तो विषय लुप्त झालेला आहे. मराठा समाजाला या इलेक्शन मध्ये नोमानी साहेब आणि जरांगे पाटील यशस्वी झाले तरी सुद्धा काय मिळणार आहे हा प्रश्न शिल्लक राहतो. तर हम्म. माझं स्पष्ट मत आहे, या निवडणुकीतून जरांगे पाटलांचे आणि नोमानी साहेबांचे 50 उमेदवार जरी निवडून आले तर मराठा समाज ऍज सच काहीही मिळणार नाहीये, जास्तीचं काही मिळणार नाही. उलट आयसोलेशन मध्ये मराठा जाणार आहे. हम्म. आणि आयसोलेशन या अर्थाने आहे की आता मेन स्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये जे महायुती महाआघाडी आहे त्याच्यापैकी कोणीतरी सत्तेवर येणार आहे, हा घटक वेगळा पडणार आहे. सरकारकडे त्याची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे, कारण त्याने ऑलरेडी सरकारला दोन्ही ठीक. बाजूने विरोध केलेला आहे. हा आयसोलेशनचा धोका मोठा या समाजासमोर आहे. ओके. दुसरी गोष्ट, जरांगे जे उद्दिष्ट ठेवतात सामान्य समाजाच्या आर्थिक कुचंबनेचे, त्याचा हम्म. कोणताही इथे सोडवणूक जरांगे पाटील करू शकणार नाही. कारण तो अजेंडा तर शरद पवार साहेबांचा सुद्धा आहे. जे ठीक जे आहे. जरांगे काल बोलले तो सगळा अजेंडा शरद पवार साहेबांचा आहे.
आरक्षण हम्म. ओबीसीतलं सोडलं तर शरद पवार साहेब उजवे आहे मग जरांगेंपेक्षा हा अजेंडा राबवण्यामध्ये. ठीक. त्यामुळे जरांगेंच्या मागे का जावं असा प्रश्न शिल्लक राहतो. फाईन. तिसरा प्रश्न बौद्धांचा मोटिव्ह आणि नाही, मला जरा ऑब्जेक्टिव्ह. बौद्ध संदर्भात वेगळं तुम्हाला विचारायचं आहे आणि थोडा प्रश्न मी मोठा विचारणार आहे. बौद्ध म्हणजे आता ज्याची मांडणी एमएमडी म्हणजे दलित म्हणताय, तर मुळामध्ये तुम्हालाही माहिती आहे की दलितामध्ये बौद्ध समाजाचं प्रमाण हे अधिक आहे. जवळपास 30-40% बौद्ध असतील. आता जेव्हा लोकसभेचा आपण निकालाचं विश्लेषण करतो तेव्हा असं लक्षात येतं की संविधान बदलाचा नारा हा खूप विरोधामध्ये गेला महायुतीच्या, आणि बौद्धासह इतर जातींनी सुद्धा महायुतीच्या विरोधात मतदान केलं. नंतर ते फेक नेरेटिव्ह आहे वगैरे असं म्हटलं. आता मी ग्राउंडवरती फिरल्यानंतर मला असं जाणवलं की बौद्ध समाज हा पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने जाताना दिसतो आहे. आता त्याचं विश्लेषण तुम्ही वेगळ्या पद्धतीने करून मला सांगा. सो मुद्दा क्रमांक 1 हा आहे की दलित म्हणजे सगळे दलित नाहीत, हे तुम्ही आधीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे. उलट माझ्या मते दलितातला जो बौद्ध समुदाय आहे तो वगळता इतर समुदायामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं पिनिट्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. विशेषतः मातंग समाजाची भूमिका ही आता जाहीर आहे. त्यात पुन्हा वर्गीकरणाचा एक नवा खेळ सरकारने केला, ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की नाम विस्ताराच्या चळवळीमध्ये मराठा समाज नव्हता. हे आपण मान्य जरी केलं तरी साधारणपणे गावकुसामध्ये जी लढाई झाली त्याच्यामध्ये काय घरात नाही पीठने मागताय विद्यापीठ वगैरे, तर याच्यात साधारण चित्र असं तयार झालं की शिवसेनेच्या माध्यमातून मराठा समाजानं दलित समाजाच्या विरोधामध्ये अत्याचार केला. आता ते कोणा त्यात फार मला खोला जायचं नाही, पण ह्याचे राजकीय परिणाम होणारच ना. आता तुम्ही मला विस्तारानं सांगा की ह्या दोन्ही गोष्टी बघता मी ज्याचं विश्लेषण केलं, खरोखर बौद्ध तरी मराठा ह्या ज्या काय आता नव्या कॉम्पिटिशन मध्ये येतील का? कुणीही काही सांगितलं तरी, अगदी आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं तरी. नाही येणार. त्याचं कारण हम्म. असं आहे की आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर हे दोघं जर उभे राहिले कुठे आणि त्यांना मतदान करा असं जरांगेंनी सांगितलं तर तेवढ्या पुरतं मराठा समाज मतदान करीन. कारण Right. ते रिझर्व्ह सीटवर उभे राहणार आहेत. परंतु त्यांचं ऐकून म्हणजे राजरत्न आणि आनंदराज यांचं ऐकून बौद्ध समाज जो आहे तो मराठ्यानं मतदान करील ही सुतराम शक्यता नाही. हम्म. आपल्याकडे बौद्ध किंवा दलितांचं जे मतदानाचा पॅटर्न राहिलाय तो फक्त मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांच्याच पदरात जास्ती पडत आलेला आहे. तसा तिसरा घटक अजून आलेला नाही. आणि आनंदराज आणि राजरत्न यांची अजून तशी एस्टॅब्लिशमेंट नाही. ते आता आमदार होऊ शकतात आणि व्हायला पाहिजे माझं मत आहे, कारण ते चांगलं प्रतिनिधित्व करू शकतात. जरांगे पाटलांनी त्याला पाठिंबा दिला त्यात काही माझं काही म्हणणं नाहीये. पण हम्म. जेव्हा घटना किंवा बाकीच्या गोष्टी येतात तेव्हा तुम्ही हिंदू सीटवर बौद्ध म्हणून उभे राहणार आहात हा प्रश्न पण फार महत्वाचा होतो. आणि हम्म. माझं एक अजून आशादायी म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांनी जे आता प्रयत्न केलेले आहेत बौद्धांना पण बरोबर घेण्याचे, ते रिलिजन म्हणून असो की जात म्हणून असो, ते एक चांगलं पाऊल आहे. म्हणजे जे हम्म. गैरसमज आहे ते निदान प्रायमा फॅसी प्राथमिक दृष्ट्या दूर होण्याची शक्यता आहे. आणि बौद्धांची अशी रणनीती नाहीये यांच्यासारखी जशी मुस्लिमांची रणनीती आहे रिप्रेझेंटेशनच्या विषयातली, तशी बौद्धांची नाही. ते एक गठ्ठा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागेच आत्ताही आहे. आणि प्रकाश आंबेडकरांना वगळून बौद्ध समाज जरांगे पाटलांच्या मागे फारसा येईल अशी परिस्थिती नाहीये, ही ओके. वस्तुस्थिती. राईट. शेवटचा प्रश्न आहे सर, आणि थोडं विस्ताराने तुम्ही उत्तर दिलं तर हरकत नाही. तुमच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही असं म्हणालात की मनोज जरांगे पाटील यांची आत्ताची भूमिका बघता देवेंद्र फडणवीस तर त्यांना थँक्यू मनोज जरांगे पाटील असं म्हणत असतील. हे तुम्ही का सांगताय? आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या आत्तापर्यंतच्या विश्लेषणातून असं लक्षात आलं की आत्ता जे काही राजकीय पाऊल मनोज जरांगे पाटील उचलतायत ते सगळंच सगळं चुकीच्या दिशेनं पडतं आहे आणि शेवटी चळवळीचं नुकसान होईल असं तुम्हाला सूचित करायचंय. नाही, मला जेवढा माझा अभ्यास आहे किंवा मी जेवढं ऑब्झर्वेशन करतो समजतं आकलन आहे त्याच्यानुसार मला असं दिसतंय की जरांगे पाटलांना राजकारणात जर यायचं होतं तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून राजकीय प्रक्रियेमधून त्यांनी सगळं फॉर्मेशन करायला पाहिजे होतं आणि इलेक्शनला सामोरं जायला पाहिजे होतं. त्यात कोणालाही बरोबर घेतलं असतं तरी चाललं असतं. कारण अजेंडा राबवण्यासाठी ते स्वतः एक पॉलिटिकल पार्टी फॉर्म करून गव्हर्नमेंट फॉर्म करू शकतात. आता ते इतक्या अर्धा अर्ध झालेलं आहे सर. भले मुस्लिम आले असं धरूया, बौद्ध आले असं धरूया, एकूण सीट किती तुम्ही प्रभावित करणार? 100 सीट प्रभावित करणार, त्यातल्या 50 सीट तुमच्या लागणार. 50 सीट आताच्या राजकीय परिप्रेक्षामध्ये आता हे 6 पक्ष जे आहेत ते कोणी कोणाबरोबर जाऊन सरकार बनविल, जरांगे पाटलांना कोण अंगावर घेईल सर? तेव्हा हे आयसोलेशन तर होणार ना. म्हणजे मराठा समाजाला दूरगामी फायदा देणं किंवा जरांगे पाटलांचं या दिशेने यशस्वी होणं याला खीळ बसते असं माझं मत आहे.
जरांगे पाटील जातीपातीच्या पलीकडे सामाजिक नेतृत्व म्हणून, आर्थिक कुचंबनेच्या विरुद्ध लढणारा एक नेता म्हणून क्रांतिकारी ठरू शकतात, ते देशभर जाऊ शकतात. पण मूळ प्रश्न मराठा समाजाचा जो आहे, किंवा त्यांनी जे विषय समोर ठेवलेले आहेत, त्याच्या दिशेने ते एक पाऊल पुढे जातील का, तर जाणार नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. राहिला भाजपचा प्रश्न. आता भाजप यशस्वी झाला असता, किंवा जरांगे पाटलांनी काही उमेदवार पाडायचं ठरवलं असतं किंवा उमेदवार द्यायचं ठरवलं असतं, तर आता मी भाजपबद्दल असं म्हणेल, मी काल त्यांच्या काही वरिष्ठांना कळवलेलं आहे की 99 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रयत्न केले हिंदू एकीकरणाचे, आणि शतकपूर्तीच्या वर्षात मराठा समाजासारखा एक मोठा धर्माभिमानी घटक मौलवींच्या बरोबर जायला निघतो, याची जबाबदारी कोणाची, तर ती महाराष्ट्रातल्या भाजपची आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा असा की याचे दूरगामी परिणाम किती होणार आहे. म्हणजे आता तुम्ही भाजप जिंकला तरी सुद्धा हे हे जे निर्माण केलेलं आहे भाजपने, ते दुरुस्त थोडीच होणार आहे. उलट भाजपने, काल मी बघितलं, त्याने रवी राजांना जेव्हा स्वागत केलं, तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये जो रुमाल होता तो पिवळा आणि हिरवा होता. म्हणजे भगवा जो त्यांचा रंग आहे त्यांच्या त्या उपरण्यामधला, तो रंग गायब झालाय. इतकी त्यांची ओबीसी करणाची जर वाटचाल असेल, तर मराठा समाजाला ते जाणून बुजून आयसोलेट करता आहेत. जसं 100 वर्षापूर्वी उत्तर पेशवाईमध्ये गावाच्या गावं बाटली आणि आमचे नाही तुम्ही असं म्हणायचा प्रयत्न झाला, त्याचीच पुनरावृत्ती आता ठीक. भाजप करतय का, हे एक गंभीर मुद्दा आहे सर हा. आणि ठीक. मराठवाडा हा मागासलेला प्रदेश आहे, इथे भावनिकता जास्ती आहे आणि करायला काही काम नाहीये, प्रश्न अनंत आहेत. त्या ठिकाणी असे जर आयसोलेशनचे प्रयोग झाले, तर पुन्हा या समाजाला प्रगतीकडे जाण्याच्या ऐवजी तो आणखी मागासलेपणाकडे जाऊ शकतो. हा आमचा मेन कन्सर्न आहे. जरांगे ठीक. पाटील हे प्रॉपर नेतृत्व आहे, परंतु त्यांनी खऱ्या खरं राजकारणात उतरायला पाहिजे होतं. असं अर्धा अर्ध करून प्रश्न सोडवण्याच्या दिशेने फार यश येणार नाही, असं माझं मत आहे. थँक्यू सर. म्हणजे बाळासाहेब सराटे, प्राध्यापक बाळासाहेब सराटे यांनी एका समीक्षकाच्या भूमिकेतनं, मी चिरफाड हा शब्दही खूप जबाबदारीने वापरतो आहे, एक चांगल्या अर्थाने, निगेटिव्ह अर्थाने नाही वापरत मी, तर आत्ताच्या भूमिकेची व्यवस्थित अशी राजकीय दृष्ट्या चिरफाड केली आहे, भविष्याचाही वेध घेतलाय, आणि मराठवाडा जो मागास आहे त्याच्यातनं नवीन काही प्रश्न तयार होणार आहेत, त्यांनी त्यासाठी भारतीय जनता पार्टी कशी जबाबदार आहे हेही सुतोवाच केलंय. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अभ्यासक हा तटस्थच असला पाहिजे, त्याचं विश्लेषण हे प्रेक्षकांना एका बाजूने झुकलंय असं वाटता कामा नये. सो इतक्या चांगल्या पद्धतीने बाळासाहेब तुम्ही एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना याचं विश्लेषण करून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार. पुन्हा वारंवार भेटत राहू. जय धन्यवाद. जय शिवराय.